मकर राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. याचबरोबर आपल्या सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष आपल्याला भरभराटी देणारं, यश देणारं, कीर्ती देणारं आणि लक्ष्मी लाभ करून देणारं जावो ही प्रभू त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना. आज आपण 2025 या इंग्रजी वर्षातील पहिल्या म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या जानेवारी महिन्यामध्ये 5 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. 4 जानेवारी या दिवशी बुध ग्रह धनु राशीमध्ये विराजमान होतोय. 14 जानेवारी या दिवशी सूर्य ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 21 जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीतनं मिथुन राशीमध्ये वक्री होऊन येतोय. 24 जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 27 जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या परिपूर्णतेने आपण अटकून गेलो, त्या संकटामध्ये बाहेरच पडता येत नाहीये, काय करावं? स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे या प्रश्नांची त्यांच्याकडनं उत्तरं घेऊन आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवून घेऊ शकतात. मकर राशी, प्रथम स्थान स्वामी शनी देवता. द्वितीय स्थानामध्ये शनी महाराज येणं म्हणजे वाणीला थोडा अडखळतपणा येतो. लवकर आपल्याला शब्द सुचत नाही आणि एखाद्या महत्वाच्या विषयामध्ये जे बोलायचं नसतं ते बोलून जातो आणि अटकून बसतो. म्हणून मी तुम्हाला सांगेल, मकर राशीच्या लोकांना अतिताईपणा शक्यतो टाळा, कमी बोला आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्ही या महिन्याची सुरुवात चांगली करू शकाल. द्वितीय स्थानाचा ग्रह तर द्वितीयातच आहे, धनस्थानाचा मालक, धनस्थानामध्ये शनी देवता. आर्थिकतेची कमतरता नाहीये, शुक्र महाराजांची जोड मिळाली आहे. उलट कमवलेल्या पैशाचा उपयोग स्वतःसाठी, परिवारासाठी करताना तुम्ही या महिन्यामध्ये दिसाल. ज्या लोकांना गायन क्षेत्रामध्ये आवड आहे, ज्या लोकांना चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचं नशीब आजमायचंय, कर्तृत्व करायचंय, काहीतरी लिखाण लिहायचंय, त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात. तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय. तृतीयेश पराक्रमामध्ये म्हणजे आपल्या मुलांची, संततीची चांगली गोष्ट आपल्या कानावरती पडणे, ऐकायला मिळणे, त्यांच्या प्रगतीचे लक्षणं आपल्याला दिसणे, या गोष्टी या महिन्यामध्ये आवर्जून तुम्हाला बघायला मिळणार आहेत. याच बरोबर चतुर्थ स्थानाचा विचार करता या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह ज्या वेळेला सप्तम स्थानामध्ये विराजमान होतो, पती पत्नीमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. बऱ्याच वेळेला जमलेला विवाह तुटतो, वाद संभवतात. म्हणून लग्नाची बोलणी करताय, थोडंसं थांबा 21 जानेवारी पर्यंत. 21 जानेवारीच्या नंतर शत्रूंची पीडा तुम्हाला त्रस्त करणार आहे, परंतु विवाहाचे प्रश्न तुम्ही मार्गी लावून घेऊ शकतात. नवीन काही खरेदीच्या दृष्टीने विचार करताय तर थोडंसं थांबा, तुम्ही विचार करा आणि मग निर्णय घ्या आणि पुढे चला, हे तुम्हाला मी सांगतो. पंचम स्थानामध्ये वृषभ रास विराजमान आहे. स्वामी शुक्र देवता हे धनस्थानामध्ये 27 जानेवारी पर्यंत असणार आहे.
मग पंचमेश द्वितीयात म्हणजे संतती योग चांगला आहे, चिंता करण्याचं कारण नाही. ज्या मकर राशीच्या जातकांचे शिष्यवृत्तीचे काही प्रश्न असेल ते मार्गी लागता आहेत. त्याचबरोबर आर्थिकतेमुळे काही महत्वाचे काम आपले आडून होते, त्याच्यामध्ये मार्ग निघत नव्हता, त्याला सतत काही ना काही कामांमध्ये व्यत्यय निर्माण होत होते, ते अडथळे दूर होत आहे. इष्टदेवतेच्या कृपेच्या दृष्टीनं जर विचार केला, या महिन्यामध्ये देवाधर्माच्या पूजा पाठ करण्यासाठी वेळ जो पाहिजे असा मिळणार नाही. आर्थिकतेच्या मागे आपण पडू. पण पंचमातला गुरु हा आध्यात्मिक सेवेचं लगेच फळ देतो. धावपळ असेल तरी थोडा वेळ का होईना देवासाठी स्वतःसाठी काढा, म्हणजे मन अगदी तुमचं प्रसन्न राहील कामामध्ये. षष्ठस्थान याला रोगाचं रिपुस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 4 जानेवारीला धनु राशीमध्ये म्हणजे व्ययात आहे. विपरीत राजयोगामध्ये आहे. नोकरीच्या ठिकाणी एखाद्याशी वादविवाद होऊन तिथे वादाचे प्रसंग निर्माण होऊन आपल्या स्थानावरनं पदच्युत होण्याचा योग आहे. त्यामुळे कमी बोलून कामाकडे लक्षानं प्राधान्य देऊन या व्ययातल्या बुधाचा खऱ्या अर्थानं फायदा तुम्ही करून घ्यायचा आहे, वेश बुधाचा. आणि ज्या वेळेला तो लग्नी जाईल त्यावेळेला चिंता करण्याचं कारण नाही आहे. गोड बोलून जर आपल्याला कार्य पूर्ण करून घेता येत असेल तर उत्तम आहे. 4 जानेवारी ते 24 जानेवारी पर्यंत अगदी मित्र सुद्धा शत्रुवत वागणार आहे. कोणाच्या न्यायालयाच्या कोर्टाच्या केसेसच्या संबंधात तुम्ही भूमिका न घेतलेली बरी. आणि सप्तमामध्ये तर मंगळ ग्रह आहे. तर मी सांगेल विवाह निश्चिती करू नका, पार्टनरशिप करू नका, थोडं थांबा, वेळ जाऊ द्या. अष्टमामध्ये सिंह रास विराजमान आहे. स्वामी सूर्य ग्रह 14 जानेवारी पर्यंत व्ययस्थानामध्ये असणारे, नंतर ते लग्न स्थानाला विराजमान होतील. म्हणजे खऱ्या अर्थानं खर्चाकडनं लाभाकडे, लक्ष्मी प्राप्तीकडे आपण जातोय. विपरीत राजयोग आहे, खर्चाचा ताळमेळ बसेल, परंतु हा वेश रवी डोळ्यांचे विकार देतो, नेत्रपीडा देतो, मोठं संकट निर्माण करतो. काळजी घ्या तुम्ही आरोग्याची, डोळ्यांची विशेष करून. आत्मविश्वास कमी करील, डगबगू नका, पुढे चला, हेच तर सांगतोय हा योग. भाग्यस्थानामध्ये कन्या रास विराजमान आहे. बुध ग्रह व्ययात्न लग्नाकडे जातो आहे. भाग्याची साथ ही तुम्हाला 24 जानेवारी पर्यंत विशेष अनुभवायला मिळणार नाही. खर्चाचे प्रमाण जास्त असतील, परंतु झालंच तर आपल्याकडनं देवादिकांचे धार्मिक कार्याला पैशाचा खर्चाचा ओघ उत्तम राहील. मंदिराला देणगी असेल, हॉस्पिटलला मदत असेल, अनाथ आश्रमाला मदत असेल, होणार आहे आपल्याकडनं. दशमस्थान इथे तुळा रास विराजमान आहे. स्वामी शुक्र ग्रह द्वितीय स्थानामध्ये आणि नंतर 27 तारखेनंतर पराक्रमाला ते विराजमान होतील. मग दशमेशाचं धनस्थानातनं पराक्रमाकडे आगमन म्हणजे स्वकष्टाकडे आगमन. कुणाच्या मदतीची गरज नाही, एकला चलोरेची भूमिका ठेवा, यशाकडे जाणार आहे. एकादश स्थानामध्ये वृश्चिक रास विराजमान आहे. स्वामी मंगळ ग्रह हे सप्तम स्थानामध्ये आहे. सप्तमातनं ते पुनश्च 21 तारखेला षष्ठाकडे जातील. लाभाची मुळात अपेक्षा नकोय. स्वतःचे कष्ट हेच तुम्हाला यशाकडे नेणारे आहे. मदत करणारा 10 वेळा बोलून दाखवील, 10 वेळा तोंडावर काढील, मग तेव्हा असं वाटेल याची मदत नसती घेतली ती परवडली असती. असं ऐकण्यापेक्षा जे चाललं आहे ना ते व्यवस्थित चालू ठेवा, ही गोष्ट तुम्हाला विशेष. व्ययस्थानामध्ये धनु राशी विराजमान आहे. येथे सूर्य आणि बुधाचा बुधादित्य योग आहे. वेश पंचमात आहे. परदेश गमनासाठी जाण्याच्या दृष्टीनं, अभ्यासाच्या दृष्टीनं जे उचललेलं पाऊल आहे ते शिक्षण परिपूर्ण करून मायदेशी परतण्याचा योग, अध्यात्माची वाटचाल धरण्याचा योग, किंवा मग शिक्षण परिपूर्ण करून तिकडे जाण्याचा योग, या गोष्टी तुम्हाला अनुभवायला येऊ शकतात. मकर राशीच्या लोकांसाठी शुभ अंक 3 आहे. शुभ रंग तुमच्यासाठी जांभळा आहे.
कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल? 3 तारीख 4 तारीख आहे. अशुभ दिवस कुठले आहेत? 16 तारीख आणि 17 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा आपण जप करा. मंत्र आहे ओम अर्काय नमः. परत भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.